मराठवाड्यातील सर्वात मोठा मालमत्ता मेळावा असलेला क्रेडाई ड्रीम होम एक्सपो 2025 छत्रपती संभाजीनगरचे आयोजन 2024 आणि 28 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे। यामध्ये 150 बिल्डर्स आणि 300 पेक्षा जास्त प्रोजेक्ट सादर करण्यात आले आहेत। तर भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी सदर एक्सपोला भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या। छत्रपती संभाजीनगर शहरात नवरात्रीत 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान क्रेडाईच्या वतीने ड्रीम होम एक्सपो 2025 भरवण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतीत दर महिन्याला राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या नवीन प्रकल्प उभारण्याचा आणि कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक करण्याची घोषणा करत आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं महत्त्व आणखीनच वाढलंय। त्यामुळे घर खरेदी करण्याच्या संख्येत देखील वाढ होत असून घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ड्रीम होम एक्सपोच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय। 24 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या या एक्सपोमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गुरुवारी सायंकाळी आमदार संजय केनेकर यांनी सदर एक्सपोला सदिच्छा भेट देऊन यावेळी त्यांनी विविध स्टॉलला भेट देऊन मालमत्तांच्या बाबत माहिती करून घेतली। त्यांनी आयोजकांसोबत चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या। सदर ड्रीम होम एक्सपो मध्ये 1 BHK पासून तर 5 BHK फ्लॅट्स, रो हाऊसेस, बंगले, प्लॉट्स असे असंख्य पर्याय एका छताखाली उपलब्ध असून व्यापारी उद्योजकांसाठी विविध भागातील व्यावसायिक प्रकल्पात ऑफिसेस, शोरूम्सही उपलब्ध आहेत। या प्रॉपर्टीच्या किमती 10 लाखांपासून तर 3,50,00,000 दरम्यान आहे। तर आमदार संजय केनेकर यांनी यावेळी एक्सपो आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। संभाजीनगरमधील 35 ते 40 वर्षापासून गृहप्रकल्पामध्ये काम करणारी क्रेडाई ही संस्था एक छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्वासार्हता प्राप्त करणारी ही संस्था निश्चितच 2025चा त्यांनी महा एक्सपो घरांच्या बाबतीतचा सुरू केला आणि या महा एक्सपोमध्ये 300 गृह प्रकल्पाचे व्यावसायिकरण करणारे सर्व मंडळी या महा एक्सपोमध्ये सर्व सुविधा घेऊन सर्वसाधारण कुटुंबासाठी त्यांच्या स्वप्नातील घराला आकार देण्याच्या बाबत एक चांगली प्रकल्प सर्वसाधारण कुटुंबाला माफक दरात घरं उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून या महा एक्सपोचं आयोजन करण्यात आलं। निश्चितच मी क्रेडाईच्या अध्यक्षांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो की सर्वसाधारण कुटुंबाला एक नवीन पर्वणी या दिवाळीच्या आधी आपण उपलब्ध करून देत आहेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। खरं तर महाराष्ट्राचे कणखर, हुशार आणि चाणक्य असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठवाड्याचा कायापालट केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं परिवर्तनाची, विकासाची नांदीच घेऊन ते जवळपास लाख करोडचा गुंतवणूक कंपन्याची त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली, जेणेकरून हा मराठवाडा रोजगाराच्या निमित्ताने सुजलन सुफला झाला पाहिजे आणि त्यामुळे इथला रोजगार वाढला तर निश्चितच या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातली फलस्फूर्तीला वेळ लागणार नाही।
मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.